मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो शिवाजी आणि गणेश अशी जोड केली, अगदीच एंटर झाले. 4 ओव्हरचा सामना, 24 चेंडू. खरं तर 24 चेंडूमध्ये 40+ धावा झाल्या तर चेस करायला थोडीशी दमछाक मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसात तरी आपण पाहतोय. खरं तर जास्त धावा देखील ते चेस होत होत्या, परंतु आजच्या दिवसात धावा चेस होताना दिसत नाहीयेत. ऑन स्ट्राइक शिवाजीला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती ऋतिक आहे. टीम टाकवे संघाचा एक तेज तर्रार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी सज्ज झाला. पंचांच्या डाव्या बाजूने मेन पंच आपण पाहतोय उमेश भोईर, लेग पंच सागर मुकण्या. यावेळेस सुरेख चेंडूची फेक होते. डॉट डिलिव्हरी. खरं तर टाकवे टीम कदाचित या सीझनची पहिली नाईट खेळत असताना चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. ऋतिक हे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी सध्या तरी चांगला परफॉर्मन्स दाखवलाय डे टुर्नामेंट मध्ये टाकवे टीमने. सध्या तर नाईटची ही पहिली रजनी खेळत असावेत आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना ऋतिक. पहिला चेंडू डॉट. यावेळेस सुसाट चेंडू होता. डायरेक्ट हिट करणं गरजेचं होतं, परंतु बॅकअप देखील त्या ठिकाणी नव्हता आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव बीट टीमची. एका धावेने संघाचा श्रीगणेश ओपन झाला. इथे मैदानाच्या आतमध्ये बीट टीम बिनबाद 1 अशी धावसंख्या आपण पाहतो. 2 चेंडूंचा इथे खेळ संपुष्टात आला. मॅडेंटरी पॉवर प्ले. खरं तर या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं असेल. षटकातील तिसरा चेंडू आपण पाहतो. 4 ओव्हरचा सामना आहे. फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. कुमार हे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि त्याच दरम्यान एक सिंगल धाव रोखू शकत नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 2 या अंकावरती. दोन धावा धावफलकावरती आपण पाहतो. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस देखील थोडस मिसफील्ड आपण पाहतोय, परंतु धाव घेतली जात नाहीये. ते डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एसटी रक्षकाकडून थोडीशी चुकी झाली होती आणि त्याच दरम्यान चोरण्याचा प्रयत्न होता एक धाव, परंतु स्वतःला रोखलंय. अगदी 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 2 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी सध्या तरी ऋतिक गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेस देखील सुसाट गोलंदाजी आहे सध्या तरी ऋतिक गोलंदाजाची. कमबॅकिंग गोलंदाजी. फक्त 2 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. एखादा मोठा फटका खरं तर टीम बीड या संघासाठी खूप महत्वाचा असेल या ओव्हरमध्ये. आणि आमचे प्रोप्रायडर सेटअप वाले आमचे कृष्णा भवरे साहेब देखील चांगली कॉमेंट्री करतात. त्यांना देखील मी विनंती करेन सेकंड इनिंग साठी त्यांनी यावं. येतील ते सेकंड राऊंडला येतील. 4 धावा इथे धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड केलं जातील. खरं तर शेवटच्या चेंडू मागे 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक इथे संपुष्टात आलंय. अगदी त्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त आल्या 6 धावा. एक चौकार आलाय शेवटच्या. आणि गोलंदाजी मार्कवर थोडासा बदल होत असताना खरं तर मयूरला प्रमोट केलंय. कदाचित सेकंड ओव्हर मयूरकडे असेल. यावेळेस आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी मयूर आहे. ऑन स्ट्राईकला गणेश असेल. यावेळेस मिस टायमिंग शॉट. झेल होईल का? सुरेख झेल. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पहिला ब्रेक थ्रू मिळवत असताना टाकवे टीम फलंदाज गणेश होईल बाद.
आणि गणेशची जागा भरून काढण्यासाठी आता दिलीप जात आहे. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मिस्टर केपीएल सध्याच्या सीझनचा कर्जत प्रीमियर लीग अगदी आदिवासी कर्जत प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहतो. दिलीप सध्या तरी दिलीप आहे ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. दिलीप आहे ऑन स्ट्राईक. आज बॅट चालली तर टीम साठी खूप महत्वाचं असेल. बीट टीम साठी दिलीप आहेर आहे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. चांगला फलंदाज आहे. सध्याच्या आदिवासी कर्जत प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता आणि आज देखील चांगला परफॉर्मन्स दाखवावा लागेल. नाईट रजनी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मिस टायमिंग शॉट फटका बसला. क्षेत्ररक्षक ऋतिक खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. अनेक महत्वाचा खेळाडू होता खरं तर दिलीपला आपण पाहतो. मिस टायमिंग शॉट होता ना त्याच दरम्यान झेल ड्रॉप झाला. ऋतिक कडून ही चुकी खूप महागात पडू शकते शेवटच्या काही ओव्हर मध्ये. ते देखील पाहणं गरजेचं असेल. ऑन स्ट्राईक आपण त्याला पाहतोय. गणेश बाद झाल्यानंतर प्रमोट केलंय दिलीप आहेरला आणि त्याच दरम्यान झेल ड्रॉप झालाय. दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 8 या अंकावर. ते चांगली गोलंदाजी सध्या तरी मयूरच्या माध्यमातून पाहतो. ऋतिकने देखील चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धावा खर्च केले होते. त्यानंतर थोडीशी मिस टायमिंग येते. यावेळेस चांगला फटका आहे पुन्हा एकदा त्याच दिशेला. ऍक्शन रिप्ले आपण पाहत असताना थोडंसं कार्पेट लेवल नव्हतं खरं तर. एक सिंगल धावाले एका धावेच्या मदतीने ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहू शकाल. शिवाजी हा फलंदाज आहे आणि त्याला देखील चांगले फटके खेळावे लागतील कारण 4 ओव्हरचा सामना म्हणजे 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा त्या टीमच्या असतील त्या संघाला पुढील फेरीसाठी बाय असेल. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण अनुभवतो. यावेळेला विकेट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कदाचित आणि चेंडू आउट ऑफ पार्क. षटकार 6 धावा. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये खरं तर शिवाजीची बॅट तलपल्या आणि अगदी 6 धावा आल्या. 6 धावांच्या मदतीने धावफलक पाहिलं तर 15 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. शेवटचं सध्या तर 2 चेंडू शिल्लक असतील. दुसरं षटक मार्ग असते. मैदानाच्या आतमध्ये या ओव्हरमध्ये थोडीशी फटकेबाजी करणं गरजेचं होतं. त्याच दरम्यान मिस टायमिंग शॉट देखील दिलीपचा आला होता. त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. त्यानंतर शिवाजीला स्ट्राईक मिळाले. आले एक षटकार आलाय. 15 धावा धावफलकावरती. यावेळेला चांगला चेंडूचा फेक होता. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. थोडासा उचली घेणारा चेंडू. बॅटचा चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट डिलिव्हरी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असताना चांगली गोलंदाजी आपण पाहतो. ऑन स्ट्राईकला शिवाजी आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आले म्हणजे 15 धावा तर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जमवल्यात त्या टीम बीड या संघाने. मयूर गोलंदाजी मार्क वरती आपण बघतो. मयूर हा गोलंदाज आहे. यावेळेस देखील यॉर्कर पद्धतीचे चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. एक सिंगल धाव येईल. एकापेक्षा जास्त मिळणार नाही. एका धावेच्या मदतीने दुसरं षटक संपुष्टात आले. 2 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलंय. 1 बाद 16. गोलंदाजी मार्क वरती समीर आहे. यावेळेस खराब चेंडूची फेक झाली. चेंडू आउट ऑफ पार्क. षटकार
अगदी पहिल्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार. समीर गोलंदाजी मार्क वरती आहे. थोडासा खराब चेंडू, अगदी आखूट टप्प्याचा चेंडू होता, थोडा पुढे सरसावून षटकार घेतलाय. अगदी 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय ते जवळपास. विचार केला तर 2200 अंकावरती आपण पाहतो. ऑन स्ट्राईक शिवाजी. यावेळेस देखील चांगल्या चेंडूची फेक झाल्या. डॉट डिलिव्हरी. खरं तर पहिला चेंडू थोडासा खराब होता समीरचा, परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाजी मार्कवर समीर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसरं षटक मार्ग असतंय. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय पुन्हा एकदा आणि त्याच दरम्यान 22 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचले सध्या तरी टीम बीड या संघाचा. आणि खरं तर थोडीशी कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाल्या. यावेळेस नो क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार. नो +4 अशा 5 धावा पुन्हा एकदा ऍड केल्या जातील. समीर थोडासा खराब गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना नो. पुढील चेंडू हा फ्री हिटचा असेल. पुढील चेंडू खरं तर फ्री हिटचा असेल. शिवाजी आहे ऑन स्ट्राईकला आपण पाहतो. त्याच्या बॅटमधून एक चौकार देखील आला, एक षटकार देखील आला. खराब गोलंदाजी आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय समीर या गोलंदाजाकडून. यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल अगदीच. 4 धावांसाठी येतो हा चौकार. तीन चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय ते सध्या तरी 31 अंकावरती. 16 वरून 31 पर्यंत जाऊन पोहोचले धावफलक. जर का विचार केला तर 15 धावा सध्या तरी खर्च करतोय गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. यावेळेस विकेट केलाय, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुरेख झेल फलंदाज शिवाजी होईल इथून बाद. न्यू बॅटर ऋतिक मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. खरं तर तो देखील चांगला फलंदाज आहे सध्याच्या घडीला आपण पाहत. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस विकेट केला. पहिल्या चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. कमॉन डीजे. सदोतीस धावा धावफलकावरती पाहतो. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा फुल टॉस आणि यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. 22च्या 4 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल जवळपास 41 या अंकावरती आपण पाहतोय.
मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू थांबणार नाही, निघून जाईल. 4 धावांसाठी चौकार. यावेळेस बॅटची कडा आणि यावेळेस फलंदाज होईल बाद. धाव संख्या पाहू शकाल, अगदी 45 धावा आहेत. 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना आहे. फर्स्ट इनिंग पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर टाकवे टीम गोलंदाजी करते आणि त्यांच्या विरोधामध्ये 45 धावा कुठून काढल्यात बीड टीमने. सध्या तरी शेवटचे 4 चेंडू कशा प्रकारे हाताळले गोलंदाज, त्यावेळेस चांगली गोलंदाजी. अगदीच आपण पाहिलं तर 46 धावा आहेत डोनेवाडी टीमच्या. हाय स्कोर आहे सध्या तरी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 45 धावा सध्या तरी बीड टीमच्या आहेत. त्यामुळे हाय स्कोर येईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. इट इज वाईड चेंडू, एक अवांतर धाव. 46 धावा धावफलकावरती पाहतो. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. सध्या तरी गोलंदाज रवी आहे, चांगली गोलंदाजी करत, परंतु दिलीपला आपण बॅकफुटला पाहता कारण त्याच्या बॅट मधून टीम साठी धावा येत नाहीये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावा आहेत धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मिस टायमिंग शॉट खेळायचा होता खरं तर. यावेळेस 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि नक्कीच दुसऱ्या धावेसाठी फलंदाज झालाय बाद. आपे असावी मंगेश आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदीच आपण पाहतो शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. दिलीप ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. सध्या तरी चांगला खेळ झालेला नाहीये टीमसाठी. 47 धावा धावफलकावरती आपण पाहतो. यावेळेस बॅटची कडा, खरं तर डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. 47 धावा टीम आपण पाहतोय बीड संघाच्या. यावेळेस आणि फलंदाज इथून होईल बाद.
48 धावसंख्येचं टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये गणेश हे गोलंदाजी मार्कवरती यावेळेस बिग हिट केलाय. पहिला चेंडू आणि त्याला फक्त दिशा दाखवल्या. काऊ कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून आउट ऑफ पार्क पहिला षटकार. तसे उत्तर देत असताना मयूर ऑन स्ट्राईक आहे. अगदीच सलामीचा फलंदाज आहे. नॉन स्ट्राईक एंडला आपण समीरला पाहतोय. डावखुरा फलंदाज आहे. हार्ड हिटर दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील चांगला चेंडू परंतु इट इज अ वाईड चेंडू. वाईड असेल चेंडू. यावेळेस आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू खराब गोलंदाजी. अगदीच वाईड आलाय. 15-20 पावलांचा रनअप आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गणेश त्याच्या बॅट यावेळेस देखील सुसाट वेगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून. 2 चेंडू 7 धावा धावफलकावरती. 48 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं असेल तर मोठाल्या फटक्यांची गरज आहे. 24 चेंडू 48 ची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूचा विचार केला तर डबल म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावाची सरासरी राखायची. 24 चेंडूंमध्ये 7 धावा तर आल्यात. यावेळेस मिसफिल्ड पाहतोय आपण. एसटी रक्षक आहे खरं तर दिलीप आहे. त्याच्याकडून चुका आणि चुका त्यामुळे एक सिंगल धाव येईल. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावफलक 8 या अंकावरती आपण पाहतोय. 40 धावसंख्येची गरज आहे. इथून उर्वरित चेंडूंमध्ये 40 धावसंख्येची गरज आहे. खरं तर चेंडू असतील 21 आणि विजयासाठी 40 धावसंख्येची गरज असेल. डावखुरा फलंदाज आहे. ऑन स्ट्राईकला आपण समीरला पाहू शकाल. एक महत्वाचा खेळाडू टीम टाकवे संघासाठी. त्याच्या बॅट मधून देखील मोठे फटके येऊ शकतात. सध्या तरी ऑन स्ट्राईक आहे. चला स्पीडअप घ्या पंच. वेल घेऊ नका. शेवटचा सामना आहे पहिल्या इनिंगचा. तीन चेंडू 8 धावा. यावेळेस चांगल्या चेंडूचे फेक झाले. अगदी तेज तर्रार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. डॉट डिलिव्हरी. चौथा चेंडू आपण डॉट पाहतोय. 8 धावा धावफलकावरती. सध्या तरी चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. कमबॅक करत असताना गणेश हा गोलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऑन स्ट्राईकला समीर आहे. मयूरच्या बॅटमधून षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. यावेळेस विकेट केलाय. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव इथे रोखू शकत नाही. एकापेक्षा जास्त मिळेल का काय? एक सिंगल धाव एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 9 या अंकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ऑन स्ट्राईक मयूर आहे. त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. म्हणजे चांगला फलंदाज आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जोड केली पाहिली तर चांगली आहे. 9 धावा धावफलकावरती. 48 धावसंख्येचं टार्गेट आहे. 39 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू 19. यावेळेस चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. अगदीच डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आले. अवघ्या 9 धावा धावफलकावरती आपण पाहतो टाकवी टीमच्या. सध्या तरी धावफलक 9 या अंकावरती पाहतोय.
गोलंदाजी मार्कवर आपण दिलीपला पाहतोय. ऑन स्ट्राईक आहे समीर. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होईल. पलटो चेंडू फटका चांगला आहे, थांबणार नाहीये समीरच्या बॅट मध्ये लागल्यानंतर. 6 धावा. जिथे 6 चेंडू 24 ची गरज असताना 4 षटकार मारून सामना जिंकवण्याची ताकद त्याने दाखवली, तिथे षटकार तर येणारच समीरच्या बॅटमधून. त्यामुळे पहिल्या चेंडूवरती सध्या तरी बॅकफुटला आपण दिलीपला पाहतोय. बॅटमधून देखील धावा आलेल्या नाहीयेत. पहिल्या चेंडूवरती षटकार खातोय म्हणजे 6 धावांनी स्वागत केलं दिलीप या गोलंदाजाचं. धावफलक जाऊन पोहोचलंय टीम टाकवे संघाचं 15 या अंकावरती आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती 6 आलेत. यावेळेस देखील मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र टिपला जातोय. ते फलंदाज समीर होईल इथून बाद. आतमध्ये आपण पाहू शकाल 15 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. या ओव्हरला देखील 6 धावांनी सुरुवात झाल्या. त्यामुळे महत्वाचा फलंदाज सध्या तरी आपण पाहतोय या टीम टाकवे संघाचा समीर मैदानातून बाद झालाय. त्याच दरम्यान नवीन फलंदाज एंटर झाला. खरं तर सुपेशला आपण पाहू शकाल. अगदीच कमबॅकिंग गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दिलीपच्या माध्यमातून आपण पाहतो. 10-12 पावलांचा चांगला रनअप आहे. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा सज्ज झाला. तिसरा चेंडू टाकण्यासाठी दुसऱ्या ओव्हर मधला. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. बॅटचा चेंडूचा संपर्क नाही. अगदीच चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना दिलीपला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस थोडासा पुढे ठेवला होता चेंडूला. खरं तर मयुरीच्या मनगटात ती ताकद आहे. त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे सध्या तरी सुपेशला. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आपण पाहतोय खेळत असताना. 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. शेवटचे 2 चेंडू सध्या तरी शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय दिलीप याच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 3 चेंडू इथे डॉट. यावेळेस फक्त चेंडूला सन्मान द्यायचं होतं. यावेळेस अगदी स्वतःला रोखलाय सुपेश यानं. 3 चेंडू वैयक्तिक डॉट खेळतोय सुपेश हा फलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. दुसरं षटक मार्गस्थ असताना अवघ्या धावा पाहिल्या तर 15 धावा आपण धावफलकावरती पाहता. 34 ची गरज आहे. इथून 13 चेंडू 34 ची गरज आहे. यावेळेस लॉंग ऑनला फटका चांगला आहे. इथे धाव घेतली जाणार नाही. एक सिंगल धाव देखील इथे आले असते तरी देखील सुपेश ऑन स्ट्राईकला गेला असता. परंतु मयूरला स्ट्राईक घ्यायचे. 2 ओव्हरमध्ये षटक संपुष्टात आले. अगदीच 2 षटकानंतर एका षटकाराच्या मदतीने फक्त आणि फक्त धावसंख्या 15 या अंकावरती आपण पाहतोय. चला जांभूळवाडी टीमचा कर्णधार आणि त्यांच्या विरुद्धमध्ये कोल्हारी टीमचा कर्णधार. सामना 3 षटकांचा असेल. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. ऋतिक आहे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. ऑन स्ट्राईक मयूर आहे. धावा येऊ शकतात. 34 धावांची गरज आहे. इथून 2 ओव्हर मध्ये 17ची सरासरी राखायची आहे प्रति ओव्हर मागे. धावा होऊ शकतात सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. मयूर आहे. समीर असता थोडासा बदल पाहायला मिळाला असता मैदानाच्या आत. परंतु सध्या तरी ऑन स्ट्राईकला मयूर आहेत.
यावेळेस बॅटची कडा फलंदाज बाद. स्लो ओव्हर गतीचा चेंडू समजलेला नाहीये. मयूर बाद होईल. धावा अवघ्या धाव फलकावरती आपण पाहतो. 34 धाव संख्येची गरज आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. टाकवे टीमला 34 धावा जमवायच्या असतील मोठ्या फटक्यांची गरज आहे. यावेळेस सुरेख फटका आहे. टार्गेटचं अंतर कमी करण्यासाठी महत्वाचा चौकार. 4 धावा. पाहतोय खरं तर एकूण 20 धावा धाव फलकावरती पाहतोय. उर्वरित चेंडू असतील 10 आणि 30 धाव संख्येची गरज असणार आहे. इथून 10 चेंडू प्रति चेंडूचा विचार केला तर 3 ची सरासरी राखणं गरजेचं आहे. रुपेश मध्ये देखील ताकद आहे. षटकार येणं गरजेचं. टीम टाकवेसाठी रुपेशच्या बॅट मधून आपण पाहतोय. यावेळेस देखील लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल. 2 धावांच्या मदतीने फक्त 28 धाव संख्येची गरज. येणारे चेंडू आहेत 9. त्यामुळे षटकार येणं गरजेचं. जांभूलवाडी टीमचा कर्णधार ते उपस्थित झालाय. कोल्हारे टीम आपण कर्णधार पाठवा. सेकंड मॅच असेल. 2 सेकंड राऊंडचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा असेल. फलंदाज बाद असेल. यावेळेस आपण पाहतोय रोहित अगदीच डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय ऋतिकच्या माध्यमातून. सध्या तरी शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मध्ये. षटक संपुष्टात आलंय. धावफलक अगदी स्थिरावले गेले ते 21 अंकावरती. विजयासाठी 28 धावसंख्येची गरज असेल. येणारे चेंडू असतील 6.
सध्या तरी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक सुपेश डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 28 ची गरज आहे. नाणेफेक जिंकले खरं तर जांभूलवाडी टीमने. डिसिजन बॅटिंग. यावेळेस विकेट केलाय. फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. आउट ऑफ पार्क. षटकार 6 धावा. बलकावरती आपण पाहतो इथून 21 धावसंख्येची गरज असेल. यावेळेस विकेट केलाय. फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा जाईल सीमा पार. चौकार. 17 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू 3 षटकारांची गरज असेल. त्यावेळेस बिगेट करायचं होतं. अगदी कार्पेट लेवल लॉंगल मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. एकाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 32 अंक वरती. 16 धावसंख्येची गरज असेल. येणारे चेंडू असतील 2. विजयासाठी पाहिजे 16 धावा. यावेळेस देखील चांगला फटका. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती आपण पाहत. 15 ची गरज आहे. एक चेंडू फक्त औपचारिकताच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. टीम टाकवे संघासाठी खास कर. यानंतर होणारा सामना असेल कोल्हारे त्यांच्या विपक्षामध्ये टीम खेळेल जांभूलवाडी. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. जेल ड्रॉप झालाय. सामना देखील इथून संपलाय आणि याच दरम्यान षटक 4 देखील आलंय संपुष्टात. हाय स्कोर टीम बीड आपण पाहतोय 3ऱ्या फेरीमध्ये जाऊन चांगला प्रवेश त्यांचा देखील असेल. सेकंड मॅच असेल नाथखुला जांभूलवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम खेळेल डोनेवाडी.